हाय गाईज, आमच्या बिझनेस सिस्टर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही जाते कुठेतरी, तर तुम्हाला सांगूच कुठे जाणार आहे, सरप्राईज आहे. तर आता किती वाजले? 11:15. खोटं बोलते, मी खोटंच बोलते. बघितलं गाईज, तुम्ही पहिल्या पण त्या ब्लॉगमध्ये बघितलेला तुझ्या बड्डेच्या तिने खोटं बोलायला, आता पण ही खोटंच बोलते. तर हिला लेडेबो करा. आता वाजतंय, सॉरी वाटतंय, सॉरी आता वाजतंय 11:15. तेच माझी मराठी आहे, हिंदी सर्व कमजोर आहे. तर तुम्ही मला सध्या तरी मला बॉडीगार्ड म्हणून डोक्याचा पुरा भोसडा करून टाकला, पण मी त्याला इग्नोर करते. खूप इग्नोर करते, पण जाऊ द्या गाईज, आपलीच माणसं तर आपण कोणाला काय बोलू. आम्ही आता बॅग पॅकिंग करतोय. माझी मम्मी बॅग काढली वरतून, तर मी तुम्हाला दाखवते काय काय घेऊन जाणार आहे. आणि ही माझी मावशी, ही माझे मामा. ही माझे मामा नाही, हे माझे मामा. अरे नॉनसेन्स, तू काय इथे करायला बसले काय? हे माझे मामा. हा, हेच माझे मामा, हे माझे मामा. ही माझी मम्मी, ही मम्मी माझी, ही माझी मावशी. माझी मम्मी मोठी आहे, ही मधली नंबर. आणि हे माझे मामा. आणि ही ज आम्ही लग्नाची वाट बघतो, इकडे लग्नच नाही करत आहे गाईज. प्लीज गाईज, तुम्हाला हिची मी तुम्हाला इथे इंस्टाग्राम आयडी बोलते, तुम्ही हिला कमेंट्स करून पागल करून टाका. मोहिनी जाधव म्हणून या मुलीचं नाव आहे, तर तुम्ही हिला कमेंट्स करा की हिला लवकर लग्न करू द्या म्हणून. हिने तंबाखू भरून ठेवते, तुम्ही आता बघू शकता. मोहिनी कर, मोहिनी दात खोलून वाचायचं. आणि या रावल्या याला कोणाची संबंध नसतं. तुम्ही आता ही त्याला बघू शकता, छाती उडी करून बसले. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, आम्ही लोक कुठे जातोय. आमचे खूप छान छान ब्लॉग येणार आहेत, तर ते कंटिन्यू. आणि जे कोणी नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा गाईज, प्लीज गाईज. तुम्ही मला सपोर्ट करा, तेव्हा आम्ही पुढे जाऊ ना. तर तुम्ही सपोर्ट करा आणि पूर्ण ब्लॉग बघा. थोडंसं इथे किरकिर असतं, तर तुम्ही लोक ते बॅकग्राऊंड वॉइस थोडं तुम्ही इग्नोर करा. बघा, आता आम्ही लोक सगळे ट्रिपला चाललोय. कुठे जाणार माहिती नाही, तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला कळेल आम्ही लोक कुठे जातोय गाईज. तर गाईज, माझ्या मावशीला फोटो काढायचा आहे, पण आम्ही लोक स्टेशनला भेटून फोटो काढूया. टाकते. बघितलं, मी सकाळपासून ब्लॉग नाही घेते, कारण मला टाइमच नाही भेटत. मी फक्त कुत्र्यासारखे सकाळपासून फिरते. आणि सो आता आम्ही निघू. आणि गाईस, जे कोणी नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला पुढे भेटू आता आपण खाली. काय झालंय रे? नुसतं अश्विनी शिवाय तुमचं काम नाही होत काय? किती झाले रोहिणी? कधी आम्हाला रिक्षा पाहिजे असेल तेव्हा रिक्षाला उभा नाही जात, आणि जेव्हा रिक्षावाल्यांना आम्ही पाहिजे असेल ना पॅसेंजर, तेव्हा रिक्षाला बरोबर स्वतःहून येतात. मॅडम आज झाले का? मॅडम उद्या झाले काय? तेव्हा म्हणजे ना आम्हाला गरजेचं, तेव्हा का नाही रिक्षावाला सांगतात जस्टिस गो. मी पोलीस चौकीमध्ये जाऊन रिक्षावाल्याची कंप्लेंट करणार खरंच. आणि आता 26 मीटर गेला आता रिक्षावाल्याने. काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला तर काय वाटणार नाही, आम्हाला वाटणार ना. आम्ही आम माणूस आहे, आम्ही आम माणूस आहे. एक रिक्षा आहे नावाची आहे यार. आता आम्हाला ट्रेन भेटली आहे. आता लोक आमची मुंबई ट्रेन मधून डायरेक्ट तिच्याकडून आहे का? आणि माझ्या मावशीची मुलगी आहे, मी जास्त बोलत नाही, पण तिला सवय होईल माझ्यासोबत थांबून. आपण भेटू गाईस पुढे. सबस्क्राईब करा चॅनलला. आणि रोज ब्लॉग टाकत नाही, मला खूप कंटाळा येतो. मी तिथं झोपते, खाते, झोपते. आता हा ब्लॉग पण कधी जरा ॲडल मग तरी पण फायनली आम्ही लोक ट्रेनमधून उतरले. पूर्ण 1-1.5 तास आम्हाला मला फक्त मुंबई सेंटर आणि त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या
आम्ही किती मोठं महाकालचे भक्त आहे, किती मोठे. ह्याचा ना उपवास 3 वेळा घेऊन झालं, ते पण असं दाखवून टाकू इसको लगेगा पाप. आणि माझ्यासोबत नाही सगळ्यात मोठा दोष असेल ना कुंडलीमध्ये नाही माहिती. राहून त्याची ब्लॉग करते मला बोलायचं नाही. जिथं थांबला पण ते खालचं की नाही कृष्ण मला डिस्टर्ब करत असतो. त्याच्यामुळे उपवास आहे त्यामुळे मी नागपूर नाही खात सगळं. आणि माझ्यामध्ये 0 कॅपॅसिटी आहे. मला कॅपॅसिटी खूप खाते काय. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांचा उपवास आहे. रॉकी, रोहिणी, मम्मी, मावशी, माझ्या आत्याचा उपवास आहे. आता मामाचा बाकी सगळ्यांचा राहुल ते नंबर इथे पण तर राहुल म्हणते काय लोकांना असं वाटतं की मी पागल डब्बे शोधतो फोकस ऑन डब्बे अजून नाही झालं. आता मला बोल पैसे द्यायला ही मला बोल काय फायनली झालं. आता तू पैसे द्यायला मला बोलवते. पैसे द्यायला मला बोलवते असं काय कारण की तिथे कधीच नाही फोटो पण याच्या कधीच नाही चालू. मी जाणबुजून नाही चालू करत. मी असं आवडते कारण एवढं वगैरे लुटते बाहेर मध्ये कसे कपडे घालायला पाहिजे म्हणजे एकदम खुल्ले म्हणजे बसायला प्रॉपर झालं पाहिजे. तू अशी घालते नाईट कपडे मी आणते, तू घालू शकते, टेस्ट करू शकते. आता माझ्या मम्मीने आम्हाला सफरचंद आणलंय पण कापायला का आणलं नाही बाई. कापतो ना मामा कापतो आता बघूया. चला ये ना राखे देखा गाव का स्टाईल. कैसा लगा मेरा मामा का. कसं वाटतंय तुझं तुम्हाला. तुम्ही सगळे म्हणजे सेरेमनी ठेवून आमच्यासोबत फिरायला आले ह्याच्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला. ब्लॉग करते काहीतरी बोलतोय तर तुम्ही ऐका. तुमचा डब्बा काढा. कॅमेरा चालू होता काय बोलत नाही. चलो सीधा जाना माकुम घर से बोल प्रयागराज घर से बोल रहे थे प्रयागराज अभी बोले उज्जैन जाना खाया आपको नहीं इनको हम लोग डायरेक्ट उदगीर छोड़ेंगे. किधर चलो बेंगलुरु. इनको जाना कभी इनको ही नहीं पता. इनको ट्रेन से निकाल दो. आणि ही पूर्ण तुम्हाला भिकारी नाही दिसत आहे गाईस. आम्हाला इथे ठेवलं आणि माझ्या आत्या तिथे. तुम्हाला नको माझ्या आत्या तिथे. माझी आत्या मावशी वेगळे झाले आमच्यापेक्षा. अरे नाही करायचं आपे. अरे एवढा लांब पर्यंत दिसत नाही. त्यांना शोधते बघितलं. इसको बोलते इसको ऐसा ऐसा कोण बात करता. कसं बसते कसं वाटतंय रेश्मा. आणि हा व्ह्यू बघा व्ह्यू मध्ये A few moments later. आता आम्ही लोक रूम बघायला आलो. तुम्हाला पण दाखवू. इसमें रह सकते 10 लोग. पर हम लोग के 10 लोग हैं तो हम लोग रह सकते हैं ना. फायनली आम्हाला रूम भेटले. रोहिणी यू आर हॅपी. तुला कसं वाटते मामा. पोचले का महाकुंभला. आता मामाच्या मामा किधर जा रहे हो. उज्जैन. बरोबर बोले बरोबर. तुझे कौन पूछ रहा नहीं. अंकल धीरे से ना निकालो मेरी बैग. धीरे से निकालो. फोटो काढायचे
बघा हा तर माझा दोष आहे. तुम्हाला काय मी स्टार्टिंगला उद्या दोष आहे. चला फायनली आम्हाला रूम वगैरे भेटले. आता रूम मध्ये जाऊन मस्ती करूया. चलो रॉकी इथे जरा हे अभी देना पडेगा. 2000 years later. हाय गाईज, आता आम्ही लोक रेडी होऊन खाली चाललोय हॉटेलच्या खाली. आता आम्ही लोक फायनली दर्शनला निघालो. आणि आम्ही लोकांनी काल उपवास पकडलेला आणि आज सोडला. तर आम्ही लोक किती म्हणजे हे जाऊ काय बोलतो त्याला महाकालचे भक्त. आता दर्शनला निघालोय. आता आम्ही जाऊन पूजा करायची आहे. आता आम्ही लोक मंगलनाथला जातोय ना. आपण याच्यात काढू ना. मंगलनाथला जातोय ना आता आपण. हा ते म्हणजे उज्जैनच्या बाहेर किती मंदिर आहे ना 5 मंदिर ते फिरवणार आहे. आणि ही ऑटो तरी बघा एकदम मस्त फुल एन्जॉय. मस्त छान आहे. हा म्हणजे एकदम मस्त आहे. भारी वाटते ना. नाही तर कोणता धक्का फिरायला चाललोय. त्यांचा रेट आहे म्हणजे असे रिक्षावाले बोलतात. पण आपण लोक यायचं आणि बार्गेनिंग करायचं. पण इथं खूप मस्त आणि खूप मस्त हे केलंय बघ सोनीचं ती गाईन वाटतं घातले सर्व बघ. कसं आहे तर अर्धे जण इथे आहेत. आम्ही दोन ऑटो केले म्हणजे गाडी दिसते नवरा बारीक दिसते. म्हणजे कालपासून उपवास आहे असं वाटत पण नाही. झरपट्टी उपवास आहे. खाल्ल्यानंतर कसं वाटणार आहे मला हे? खाल्लं फक्त पोहा तर खाल्ला आणि त्याच्यामध्ये उपवास होता. किती मस्त ना. मस्त आहे एकदम छान आहे. मस्त आहे. उज्जैन आम्हाला महाकुंभला फिरायचं होतं. मला बी तिकडे जायचं. कुठे जायचं होतं? महाकुंभला जायचं होतं. अच्छा. सगळे फ्रेंड आम्ही निघाले महाकुंभाला. सगळे फ्रेंड लोकांसोबत करतात. आम्ही लोक फॅमिली सोबत करतो. येत आहेत ना मागले सगळे. हा ते लोक तिथे. आता आम्ही लोक मंदिरात पोहोचलोय. फर्स्ट मंदिर मध्ये गणेश मंदिर. हा गणेश मंदिर मध्ये. आता हे मी पूजाची थाली घेतली. मामा तुमचं कुठे आहे? पब्लिक बघा बिग डे मध्ये सारे रिक्षा फोटो सेल्फी लेना मना. आता आम्ही लोक गणेश मंदिर मध्ये आलोय. दर्शन घेतो मग नंतर आम्ही तुम्हाला भेटतो. ते लिहिले फोटोग्राफी लेणं म्हणा तरी पण मी घेते शॉर्ट. आणि हिला उलटी होते मॅडमला. हिला कुठे पण येते हिला उलटीच होते. गजब बेइज्जती है. आता आम्ही लोक गतकालिका मंदिर मध्ये आलोय. हा गतकालिका माता मंदिर मध्ये. आता हे आमचं सेकंड मंदिर आहे. आता मी जरा पूजाची थाली घेते. कितने का कौन सा भी 15 का. मैं जीपे कर सकते हो ना. सर मी घेतले. तू पण जरा वेगवेगळं घ्यायचं. सगळे एकाच ठिकाणी 100 रुपये. आता मी हे घेतलं. आता आमचं दुसऱ्या मंदिराचं दर्शन झालंय. पण इथे मस्त मंदिर आहे. म्हणजे एकदम आरामात दर्शन करतात आहे. असं पळवत नाही फटाफट करो फटाफट जाऊ असं काय नाही. चांगलं एकदम आरामात आम्हाला दर्शन वगैरे भेटलं. फक्त आता दुसरं मंदिर झालं. आम्हाला ऑटोवाल्याने सांगितलं 5 मंदिर फिरवणं. अजून 3 बाकी. नाही सॉरी हे 1 मंदिर झालंय. अजून 4 मंदिर बाकी आहे आमचं पेंडिंग. तर मला जेवढं होतं मी तेवढं शॉर्ट्स घेते. कारण हे लोक तर काय कामाचे नाही. फक्त या लोकांना फोटो काढायला बरोबर मोबाईल घेता ना. आणि बाकी दुसऱ्या कामासाठी नाही. फोटो नाही यांचं जायला पाहिजे. फोटो इम्पॉर्टंट आहे. फोटो काढण्यासाठी बरोबर मोबाईल घेतात होईल. आणि ब्लॉग काढण्यासाठी मध्ये कशाला आणि मुली लोकांना लवकर दर्शन दिलं. मुलांना थांबवलेलं म्हणून आम्हाला अर्धा तास वेट करायला मुलांना. साडी मला ना साडी मला आवडतच नाही. मला ना पुन्हा इरिटेट होतो. आता फक्त एकच मंदिर फिरलं आणि अजूनपर्यंत मंदिर फिरायचं बाकी. माझ्या मामाचं काहीतरी डिस्कस चालू.
माझ्या मामाला बघा, माझ्या मामाने टी शर्ट चेंज केले. हा चेंज केले. महाकाल जय श्री महाकाल. जय श्री महाकाल उज्जैन. आता आम्ही लोक काल भैरवनाथला जातोय. काल भैरवनाथला जातोय. त्याच्यानंतर दर्शन घेऊन पुन्हा मंगलची पूजा करणार आहे. हा मंगलची पण पूजा करणार का? हे लोक मंगल दोष. मंगल दोष मी नाहीये, माझा मुलगा आहे. हा यांचा मुलगा थोडं द्या की इकडे द्या. आम्हाला वहिनी देत नाही थंस प्याला. आमची चिंगूस वहिनी आहे. चला आता मग आपण भेटूया नेक्स्ट डेस्टिनेशनला. आणि एक तुम्हाला दाखवते. महाकाल मुंबईची आहे. नाही महाकाल से आया. महाकाल नगरी. आणि विचार करा, बघा, मी एवढं शॉल होतं. घेतला. आता आम्ही लोक काल भैरवनाथला पोहोचलोय. आणि आमचा जो ऑटो आला तो काय बोलतोय, तुम्ही ना म्हणजे आय थिंक इथे दारू चढवतात, तर तो काय बोलतोय की तुम्ही भोग लावा आणि तिथला दारू आणा आणि वेस्ट करू नका, ती दारू मला द्या. ओ दारू मुझे देना. आले आता भेंडी चढवायला लोकांना पाहिजे बोलतात. म्हणजे विचार करा काय बोलायचं आजकाल माणसं लोक देणार की तुमचं पुण्य करणार. नाकीच्या घरी दिली असते ना लावायला. दुकान दाखव. आता आम्ही लोक पोहोचलोय. आता आम्ही लोक दारू घेतोय भोग लावायला. मग आता तुम्हाला मी नेक्स्ट थोडंसं पुढे जाऊन भेटतं, कारण इथं खूप ऊन लागतं आणि मला खूप इरिटेट होतं. नाही महादेव. जय काय याच्यावरती तुम्हाला काय बोलायचं काय? हे म्हटली काय बोलायचं? हा मम्मीची हालत बेकार झाली आहे. हा इथं कंटिन्यू चल रहा है. तर हे आहे. मी माझा स्वतःचा नाही घेत कारण की मी घेतलं तर मामांना दिसणार आहे की ना. मामा काय बोलता तुम्ही? काय बोलता ते सांगा ना. हा काय बोला. बघितलं तुम्ही इथे तुम्ही लोक मामाला बोललो काहीतरी बोल. मामा बोलता काल भैरव. असं का आम्हाला माहितच नाही, वाचताच येत नाही मामा. तुम्ही चुकीचा हो. हा हो का. आयफोनने ब्लॉग चालू आहे. दिस इज क्वालिटी बघा. क्वालिटी बघा. क्वालिटी फक्त क्वालिटी चेक. ओके. पण काय पण असू दे, या 2 कॅमेऱ्याची किंमत दिली आहे भावा. काय बोलते? अहो इकडनं काय भारी व्ह्यू येतं माहिती काय. हा स्माइल बघ किती भारी देते. हा ये प्रवास रॉकी 3 तासाचा प्रवास करून आपण पोहोचलोय ना. 3 तासाचा प्रवास होता गाईस. हे स्ट्रगल मला काय वाटलं नाही कारण की हे स्ट्रगल आमचं होत असतं. ह्याला स्ट्रगल नाही बोलू शकत. 2019 मध्ये हा मंदिर निर्माण केलंय गाईस. हात बघू. 2019 मध्ये हा मंदिर निर्माण केलं. बापरे एवढं 3 तास मध्ये एवढं लाईन मध्ये स्ट्रगल करा आणि दर्शनाची वेळ आहे ना तेव्हा अशी धक्काबुक्की करतात. 5 सेकंद पण म्हणजे देवाला असं 2 सेकंद पण देवाला बघायला भेटला ना. म्हणजे 3 तास कंटिन्यू भेंडी लाईन मध्ये एवढं स्ट्रगल करा आणि दर्शनाला काय नाही. भेंडी पुढे चिमदी करत होते. चिमदी एवढे करतात आहे ना. बापरे आम्हाला वाटलं चांगलं दर्शन होईल एवढं 3 तासानंतर. बघतो तर काय दर्शन. काल आहे आणि त्याचा या हाती
हत्तीचं दर्शन द्यायला पण 50 रुपये. म्हणजे माणसं इथे फक्त बिझनेस चालू केले. 50 रुपये देणार मग तेव्हा हत्तीचं दर्शन देणार. म्हणजे कुठे वगैरे दर्शन म्हणजे कुठे जाणार तिथे फक्त इथे उज्जैनला लुटतात त्या माणसं. म्हणजे 50 रुपये फक्त हत्तीचं दर्शन घेणार आणि जेवणाचे 300. जाऊन दे. आम्ही आता संदीपनी आश्रमला आलोय. हे तुम्हाला माहीतच असेल. या आश्रममध्ये पण बघण्यासारखं आहे गाईस. खूप भारी आहे आणि एवढी मस्त फिलिंग आहे. एकदम वातावरण. कोणतरी बोललं आता बिझनेस सिस्टममध्ये बोलली आणि हे खरं म्हणजे लॉक फक्त अश्विनी लॉगिंग करणे. आणि हे खूप मस्त आहे आश्रममध्ये बघण्यासारखं. तर तुम्ही पण उज्जैनला आलं तर तिथे या बघून जा. मस्त वातावरण आहे. एकदम सायलेंट. खूप भारी वाटतंय. एकदम टेन्शन सवय खूप भारी वाटतंय. आणि मला ना पहिल्याच्या काळामध्ये फोटो काढायला थांबला नाही आता रिक्षामध्ये आम्हाला 5 दर्शन बोलले. त्याच्यामध्ये आमचे 4 दर्शन झाले आणि बरोबर नाहीये आश्रमला पकडून. आता फक्त लास्ट राहिलं मंगलनाथ. मंगलनाथ आम्हाला महाकालेश्वरला जायचं. आता म्हणजे पुन्हा एनर्जी लो झाली आहे. कालपासून आमचा उपवास आहे आणि आज आम्ही उज्जैन मध्ये उपवास. जन्नत में नहीं, जन्नत में आपण. हाँ जन्नत में है. नाही, काल आमचा उपवास होता आणि आज आम्ही उज्जैन मध्ये येऊन उपवास सोडला. तर आम्ही लोक किती डबल उपवास झाले. हा डबल उपवास झाला आमचा. म्हणजे आम्ही किती लकी यार. आम्ही स्वतः लकी मानते की माझा उपवास इथे सुटला. अजून म्हणजे सुटला नाही. सोडणार आम्ही. आप सब लोगों को जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. अभी आप लोग जिस स्थान पे पधारे हो ये मंदिर आता है 9 ग्रहों में. 9 ग्रह है ना ब्रह्मांड में. यहाँ पे मंगल विराजमान है. स्कंद पुराण के अनुसार भगवान भोलेनाथ जी का उसका पसीना इस जगह धरती पर गिरा था और धरती के गर्भ से मंगल महाराज की उत्पत्ति हुई शिव को. इसलिए इनको धरती पुत्र कहा जाता है. अभी आप लोग मंदिर जाएंगे प्राचीन धरती माता का मंदिर आपको देखने को मिलेगा. और यहाँ पे धरती माता के दर्शन करने से भारत भूमि के दर्शन का माथा माना गया है. अभी तक अपन लोग जितने भी शिव जी के मंदिर गए शिव जी की सवारी अपन लोगों ने नंदी की देखी. नंदी की जगह आपको भेड़ का सवारी देखने को मिलेगा. भेड़ होता नहीं महंगा. और भेड़ की सवारी होने का कारण है बाबा महामंगल महेश्वर उच्च स्वामी कहलाते 9 ग्रहों के सेनापति. ये जो मंदिर बना है पूरे भारत का नाट्य. आप लोगों ने कर्क रेखा का नाम तो सुना होगा. कर्क रेखा इसी मंदिर को विजय मकर रेखा क्रॉस करते हुए महाकाल और महाकाल सोमनाथ गुजरात. अपन लोग जिस प्रकार से शनिदेव को अर्पण करते काला वस्त्र लोहा जलते उसी प्रकार से बाबा महामंगल को लाल वस्त्रों का दान किया जाता है. और यहाँ पे दान चढ़ाने से अपने घर परिवार के अंदर 21 कष्टों का निवारण होता है. उसको शिवराज के अधिपति कहलाते हैं. जैसे कल रास्ता रोकते हैं शनिदेव मंगलदेव भी रोक के चलते हैं. जैसे कि धन संबंधी पुत्र संबंधी ऋण व्यापार व्यवसाय नौकरी चाकरी भवन भूमि शीघ्र विवाह फल बाधा आना ऐश्वर्य प्राप्ति शरीर कामना संतानोत्पत्ति गर्दों से मुक्ति अन्य की सुधा के अधिपति कहलाता है मंगल. और आप लोग उज्जैन करा रहे. आपका विशेष प्रसाद 2 जगह लगता है. 2 जगह प्रसाद चढ़ाते हैं और माता के दर्शन संपूर्ण माने जाते हैं. महाकाल के सेनापति कालभैरव को मदिरा और 9 ग्रहों के सेनापति मंगल को अनाज करना. कहते हैं राजा से मुलाकात करने पर सेनापति गले में और महाकाल तो ब्रह्मांड के राजा है. उनके सेनापति कालभैरव को मदिरा से पाई जाती है. अपने घर के कालपे के बाबा झाड़ू के रूप में ग्रहण करते हैं. और 9 ग्रहों के सेनापति मंगल को नाच चढ़ाने से आने वाले समय में अपने घर परिवार मंगल की वादना है सर्वकार्य मंगल को होणार आहे. आतापर्यंत तुम्ही जे ऐकले ते बघितले आणि जे विचार केले नाही जे तुम्हाला वाटलं हे एक्झिट आहे. हा एक्झिट आहे. हा आहे मंगलनाथ मंदिर. तर हा आहे मी हा आहे मंगलनाथ मंदिर. तर आता आम्ही लोक याच्या एंट्रन्सला जातो. तर मला करायची होती इथे पूजा. तर पूजा आज होणार नाही. मला 2 दिवसाने परत यावं लागेल पूजा करण्यासाठी.
तर हे मला एक अडकत य. तर हे आहे मंदिर आणि हे आहे हे लोक. आणि फायनली आमचे 5 मंदिर कंप्लीट झाले आहेत महाकालेश्वरला सोडून. 5 मंदिर आता महाकालचा दर्शन आम्ही लोकांनी विचार केला की मी उद्या करेन किंवा आज करेन. आज केलं तर झालं तर झालं, नाही तर नाही, उद्या डायरेक्ट. चलो बाय. आता आम्ही लोक मंगलनाथ मंदिरमध्ये आलो आहे आणि माझं रॉकेट आणि होळीचा अभिषेक करतोय. इथे सगळे तयारी करतात. आणि गाईज आता आमचं सगळं दर्शन झालंय ते लोक पालन करत असेल तर चांगलं आहे. आणि आम्ही लोक आता जेवायला आलोय. पण एवढी किरकिरी आहे. आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही, कालपासून काहीच खाल्लं नाही खरं बघायला. लोक खाली एक जेवणासाठी किती डिस्कशन करतात आहे. रॉकीला तर काय जमत ना, रॉकी एक शब्द 10 वेळा चलेगा. दोनों का छोड़ के हा 150 वाला. खूप भूक लागली आहे म्हणलं. आम्ही सकाळपासून माझा अवतार बघून तुम्ही काय बोलला. केस खराब झाली. मी काय काय विचार केलं, मी कानातले असे घालेले आहे, गजरा लावेल, पण ते काही झालं नाही. त्या गर्दीमध्ये पूर्ण माझी हवा टॅक झाली. जेवण काय पण नाही, चांगलं दर्शन झालं आमचं. जेवण झालं. आम्ही आता रिक्षात बसलो आणि घरी जाऊ. हॉटेलवर रूमवरती जाऊ, घरी नाही रूमवरती जाऊ. आणि ना काय झालं माहिती, आम्ही जेवायला बसलो तर आम्हाला म्हणजे आम्हाला अनलिमिटेड. तर आम्ही आता दिवसा काही जेवलो नव्हतो, म्हणजे सकाळी ते आता संध्याकाळ वाजत आले तर आम्ही काही जेवलो नव्हतो. तर आम्हाला काय वाटलं की आम्ही खाऊ. हावऱ्यासारखे हे लोकांनी 3-3 चपाती खाल्लं पहिला. मला नाही, मी 2च खाल्ले. मम्मीने पण 2 खाल्लं. हा. आणि ना ताईला रॉकीने 4 चपाती खाल्ले, आत्याने 4 चपाती खाल्ले. आणि चपाती नाही खात कारण की डायटिंग वर आहे. आणि त्यामध्ये काय झालं, आमच्या सर्वांना आम्ही जेवलो आणि आम्हाला भात खात नव्हतं. एवढंच भात घेतलेला सर्वांनी, पण तो भात संपतच नव्हता. आणि ताईने काय केलं ते आय गाईस. तर आता आम्ही लोक घरी जाऊन घरी जाऊन थोडंसं आराम वगैरे केलं, म्हणजे जेवून घरी गेलो, म्हणतो की आराम केलं. आता आम्ही लोक निघालोय रामघाटला. पण तिथे तर आरती संपली आहे, तरी पण आम्ही जातोय टाइमपाससाठी नाही, आता फिरायला. आता इथे फिरायला आलं तर झोपायचं कशाला, म्हणून आम्ही लोक जातो. तिला तर कधी झोप येत ना असं नाही, हिला एनी टाइम झोपच येते. माणसाला झोप पाहिजे की नाही, फिरणं इम्पॉर्टंट. फिरणं इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. फिरायला आपल्याला नाही भेटत. तर आता आम्ही लोकांनी सगळं मेकअप वगैरे आम्ही लोक फेस वगैरे सगळं वॉश केला. आता आम्ही लोकांनी काय मेकअप नाही केला. आम्ही लोक विचार केला की फक्त जायचंच आहे तर तिथे का मेकअप करून जाऊया. तर तुम्ही लोक उज्जैनचा व्लॉग पूर्ण बघा, एन्जॉय करा, आम्हाला लाईक सबस्क्राईब करा. आणि जे कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ओंकारेश्वरचा पण व्लॉग येईल. सेकंड हा व्लॉग इथे एंड होईल. म्हणजे आता बघूया, मी थोडंसं पुढे जाऊन अजून थोडं शॉर्ट घेते महाकालेश्वरचा. आय थिंक सो. आता तर मामा उज्जैनला आले आणि घरात जाऊन झोपलेले आणि बोलतात मला झोप झोपलेलं नाही. आमची बाचीने झोपा चला म्हणली घरी. झाले जेवण झाले सगळं झाले, झोप चला असं बोलली मामा. आता उठले 8ला उठले आणि चला जाऊ म्हणली. अजून निघालो दर्शनला फिरायला. मामा खोटं नका बोलू. फिरायला निघालो आता.
हा आता फिरायला निघालो सगळे माणसं रिटर्न घरी जातात आम्ही लोक आम्ही जत्रेत जातो. पण रात्रीचा नजारा बघा किती मस्त वाटतं. छान वाटतं. छान आहे, छान आहे, सुंदर आहे. महाकालचा तसं आम्हाला अचानक मध्ये भेटलाय आम्हाला महादेवने बोललाय म्हणून आणि आम्ही लोक त्याच कपड्याने आलोय. हा ब्लॉग एंड होता पण एंड नाही झाला हा ब्लॉग. महाकालचा दर्शन बाकी आहे.